आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। महाराष्ट्रामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आज आली आहे। पहा शेतकरी बांधवांनो, डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना आज खुशखबर दिली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, हो ही बातमी 100% ओरिजिनल आहे। तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आज आली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी नुकतीच घोषणा केली आहे की पीक विम्याचे पैसे आता थेट शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये जमा करायला त्यांनी सुरुवात देखील केली आहे। आज अखेर मुहूर्त लागला आहे। आज जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आणि त्यातील 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये पोहोचले देखील आहे। पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने आज स्पष्टपणे सूचना दिली आहे आणि बँकांना आदेश देखील तशा प्रकारे दिले आहे। परंतु बघा शेतकरी बांधवांनो, एक समस्या आहे, हे पैसे सर्व शेतकऱ्यांना भेटणार नाही। बघा राहिलेले पैसे पुढच्या 2 दिवसाच्या आतमध्ये सर्वांना मिळणार। परंतु बघा आज ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार त्या शेतकऱ्यांची यादी आज सरकारने जाहीर केली आहे। महाराष्ट्रामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आज सरकारने दिली आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, 2020 ते 2024 पर्यंतचा प्रलंबित पीक विमा अखेर सरकारने वितरित करायला सुरुवात केली असून गेल्या 4 वर्षापासून शेतकरी या हक्काच्या पैशांची वाट पाहत होते। आज सरकारने हा प्रलंबित विमा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 27,000 रुपये आता जमा करण्याबाबत सरकारने निर्णय जाहीर केला। बघा आज दुपारी 12 वाजल्यापासून वितरण सुरू झालं आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा देखील होत आहे। बघा 12 वाजल्यापासून वितरण सुरू झालं आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे वितरण अशाच प्रकारे सुरू राहणार। म्हणजे की रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही शेतकऱ्यांच्या मोबाईलचा मेसेज वाजू शकतो की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 27,000 रुपये हेक्टरी प्रमाणे निधी शेतकऱ्याला मिळणार। आता तुम्हाला चिंता करण्याची गरज पडणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही भरपूर दिवसापासून पीक विम्याच्या बातम्या पाहून कंटाळला आहात, परंतु बघा सत्य बातमी कोणीही सांगितली नव्हती। परंतु आज डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचे खाते HDFC बँक, सेंट्रल बँक, त्यानंतर युनियन बँक, त्यानंतर बघा IDBI बँक, त्यानंतर जिल्हा सहकारी बँक किंवा स्टेट बँकेमध्ये असेल तर मोबाईलमध्ये लक्ष ठेवा। सरकारने सर्वात प्रथम या बँकांमध्ये रक्कम पाठविण्याबाबत निर्णय सांगितला। आता बघा पोस्ट ऑफिस बँकेमध्ये देखील पीक विमा जमा होणार, बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा पीक विमा जमा होणार, ज्याला की आपण SBI बँक म्हणतो, या बँकेमध्ये देखील निधी जमा होणार। बघा आता सरकारी बँकांमध्ये निधी सर्वात पहिल्यांदा येणार, नंतर खाजगी बँकामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। बघा तुम्हाला आता कोणत्याही क्षणी तुमचा मोबाईलचा मेसेज वाजणार आणि तुम्हाला निधी जमा होणार। बघा या 14 जिल्ह्यामध्ये आज मेसेज यायला सुरुवात झाली आहे। जर या 14 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आज आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांची यादी आता जाहीर केली आहे। अगदी एका मिनिटामध्ये आपण यादी पाहून घेऊया, कारण की बघा ज्या शेतकरी बांधवांचे नाव यादीमध्ये आले त्या शेतकरी बांधवांना आज निधी जमा होणार। तर मग राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय की ज्यांचं नाव यादीमध्ये आलं नाही, तर शेतकरी बांधवांनो चिंता करू नका,
5 दिवसांनी पुन्हा वितरण सुरू होणार आणि राहिलेल्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार, त्यामुळे तुम्हाला देखील पीक विमा मिळणार. आता बघा, या 14 जिल्ह्यांचा नंबर आज सरकारने लावला आहे. या 14 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत आहात की नाही नक्कीच पाहून घ्या. अगदी 2च मिनिटांमध्ये आपण यादी देखील पाहून घेऊ. तर शेतकरी बांधवांनो, बघा, मोठी खुशखबर आल्यासारखं झालं आहे. आजपासून निधी जमा करायला सुरुवात झाली आहे. यामध्ये पिकानुसार विम्याची रक्कम वेगवेगळी असणार आहे. आता तुमचं पीक जर भात पीक असेल तर 45,000 रुपये अशा प्रकारे निधी तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर बाजरी पिकासाठी 28,000 रुपये, तर सोयाबीनसाठी 52,000 रुपये हेक्टरी पीक विमा तुमच्या खात्यामध्ये आता जमा केला जात आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः पुढे येऊन ही अधिकृत घोषणा केल्यामुळे शेतकऱ्याला आज मोठा दिलासा मिळत आहे. 8,000 कोटींचा निधी थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. आज या 14 जिल्ह्यामध्ये कोणाला निधी मिळणार आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत. शेतकरी बांधवांनो, आता प्रत्यक्ष रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली असे. बघा, आता सरकारने निर्णय जाहीर केला. कोणत्याही वेळी तुम्हाला आता पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार. आणि बघा, काही अडचण आली की तुम्हाला काय करायचे ते देखील आपण तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. अर्धी माहिती कधीही धोक्याची ठरू शकते. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, एक चूक होणार आणि तुमच्या हक्काचे 40,000 ते 28,000 रुपये तुम्हाला मिळणार नाही, असं कधीही घडू शकत नाही. कारण की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आज तुमच्या खात्यामध्ये पीक विमा देखील जमा होणार. आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक शेतकरी बांधव आर्थिक अडचणीमध्ये जात होते आणि कर्जाचा भार वाढतच होता. आता हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये थोड्याच वेळामध्ये जमा होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांना आता पूर्णविराम लागला आहे. पहा, सर्व जिल्ह्यांची यादी आता वितरणासाठी बँकांकडे देण्यामध्ये आली आहे. म्हणजे की आता शेतकऱ्याला निधी मिळणार. तर महत्त्वाचं म्हणजे की बघा, सरकारने काही अटी पात्रतेनुसार हा विमा देण्याचं जाहीर केलं आहे. यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा हप्ता भेटला त्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, पात्रता जर सांगायच्या झाल्या तर तुम्हाला PM किसानचा हप्ता भेटला आहे का? जर भेटला असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार. त्या शेतकऱ्याला विमा जमा होणार अशी पहिली अट सरकारने लावली आहे. जर तुम्हाला 2,000 रुपयांचा लाभ मिळत असेल तर या 14 जिल्ह्यामध्ये तुम्हाला 27,000 रुपये हेक्टरी पीक विमा आज जमा केला जात आहे. आणखीन एक महत्त्वाची अट आहे. दुसरे महत्त्वाची अट म्हणजे चुकीच्या मार्गाने किंवा खोटी कागदपत्रे दाखवून पीक विम्याचे लाभ घेणारे शेतकरी, अशा शेतकऱ्याला निधी भेटणार नाही असं सरकारने सांगितलं आहे. सरकारने अर्जाची छाननी केली आहे. बघा, सरकारच्या असं लक्षामध्ये आलं आहे, भरपूर शेतकऱ्यांनी बनावट कागदपत्रे दाखल करून पीक विमा घेण्याचा प्रयत्न केला. त्या अर्जाच्या छाननीमध्ये असे शेतकरी अपात्र झाले आहे. आता बघा, बीड आणि सोलापूर, बघा सरकारने सांगितलं आहे यासारख्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी चुका आढळून आल्या. सरकारने कडक आता कसून चौकशी केली आहे. खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने 8,000 कोटी रुपयांची तरतूद आज केली आहे आणि शेतकऱ्याला मोठा आधार आज मिळत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा वर आहे, पहा अशांना अडचण येणार, अशांना पीक विमा मिळणार नाही असं सरकारने सांगितलंय. ही योजना फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी सरकारने काढली आहे. तसेच शेतकरी बांधवांनो, ज्यांची जमीन जास्त आणि उत्पन्न भरमसाठ आहे अशा सावकार शेतकऱ्याला देखील विमा आता इथून पुढे दिला जाणार नाही असा नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यामध्ये आला आहे. आता आपण जिल्ह्यांच्या यादीकडे वळूया. ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हा विमा जमा केला जात आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा सरकारने निवडला आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर.
या जिल्ह्यातील शेतकरी गेल्या 3 वर्षापासून विम्याची वाट बघत होते. जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती आज थोड्याच वेळामध्ये विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. ही तुमच्यासाठी मोठे खुशखबर असल्यासारखंच आहे, कारण की आता मुहूर्त तरी लागला आहे. भरपूर दिवसापासून मुहूर्त लागत नव्हता. अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून शेतकरी फक्त पीक विम्याची वाटच बघत होते. तर आज निर्णय झाला आणि शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आली. आता निधी शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केला. आता निधीची तरतूद या ठिकाणी सरकारने केली. आता पुढचा जिल्हा जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो, जर यादीमध्ये नाव येत असेल तरच तुम्हाला पीक विमा भेटणार आहे. पुढच्या क्रमांकाचा जिल्हा येत आहे तो म्हणजे की यवतमाळ. यवतमाळमधील 3,75,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते. 2022, 2023 आणि 2024 मध्ये त्यांनी विमा देखील भरला आणि त्यांना या ठिकाणी लाभ पण भेटला नव्हता. मात्र आता त्यांच्या खात्यामध्ये 27,000 रुपये हेक्टरी सरकारने पीक विमा जमा करायला मान्यता दिली आहे आणि शेतकऱ्यांसाठी मोठे खुशखबर आज आल्यासारखं झालं आहे. बघा, यवतमाळच्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज ही रक्कम जमा केली जाणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आल्यासारखंच आज झालं आहे. पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा तो म्हणजे की बघा, लातूर आणि परभणी या 2 जिल्ह्यांचा क्रमांक लागला आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केले आहे आणि मागील 3 वर्षांपैकी एकदा जरी तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून DBTच्या अंतर्गतून पैसे जमा करण्यामध्ये येतील. लातूर आणि परभणीच्या शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया आता वेगाने सुरू करण्यामध्ये आली आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी देखील आता जमा करण्यामध्ये येत आहे. पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे शेतकरी बांधवांनो. बघा, जर पुढील जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आलं तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर असणार आहे, कारण की बघा आता पुढील जिल्हा आहे धुळे आणि नंदुरबार. बघा, या 2 जिल्ह्यामधील शेतकऱ्याला 2022 ते 2024 या कालावधीचा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. तसंच शेतकरी बांधवांनो, बीड आणि बुलढाणा या शेतकरी बांधवांना प्राधान्याने आता लाभ मिळणार आहे. विम्याची रक्कम जमा करण्याचे आदेश तशा प्रकारे आता सरकारने दिले आहे. या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी, लाभार्थी शेतकरी यांच्या खात्यामध्ये आता येत्या 5 तासाच्या आतमध्ये पैसे जमा करण्याबद्दल सरकारने निर्णय घेतला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा होणार. त्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही. आता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो. बघा, शेवटच्या टप्प्यामध्ये जो काही जिल्हा आहे तो म्हणजे की रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यातील जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये भात आणि नाचणी पिकाची शेती जास्त असल्याने तिथल्या शेतकऱ्याला सुद्धा पीक विमा आज जमा केला जाणार आहे. सरकारनेच आता डायरेक्ट निर्णय घेतला आहे. तुम्ही जर पीक विमा कोणत्याही वर्षी येथून मागे भरला असेल, 2023 साल असो किंवा 2024 किंवा 2022, तर तुमच्या खात्यामध्ये आज नक्कीच पीक विमा जमा होणार अशी बातमी सध्या सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, आजच्या यादीमध्ये ज्या शेतकरी बांधवांची नावे आली अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. आणखीन काही महत्त्वाच्या अटी सरकारने घातल्या आहे. भरपूर दिवसापासून अफवा देखील पसरत होत्या, पीक विमा एवढा मिळणार तेवढा मिळणार, परंतु सत्य हेच आहे शेतकरी बांधवांनो. बघा, 26 ते 27 ते 28 हजार रुपयांपासून 40,000 रुपयापर्यंत पिकानुसार तुम्हाला रक्कम मिळणार आहे. म्हणजे की बघा,
जर तुमचं कापूस आणि सोयाबीन असं जर पीक असेल तर सर्वात जास्त मदत सरकारच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये जमा केली जाणार. आता सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि बघा शेतकरी बांधवांनो, कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या जर तुम्हाला पुढे देखील बघायच्या असतील आणि त्यासोबत तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट केलं असेल, पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा. कारण की बघा नवनवीन बातम्या आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.